अकोल्यामध्ये 2 दिवसातल्या संततधार पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। अकोल्यामध्ये अनेक सखल भागांमध्ये मोठं पाणी साचलंय। अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या मोठी उमरी आणि गुडधी रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। इतकंच नव्हे तर हे रस्त्यावरचं पाणी अनेकांच्या घरात शिरलंय। मोठी उमरी भागातल्या अग्रवाल लेआउटमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं इथल्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी आहे। दरम्यान अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नाल्याचं पाणी इथल्या रस्त्यावरून वाहत आहे आणि तेच पाणी इथल्या लोकांच्या घरातही शिरलंय। या प्रकारानंतर अकोला महापालिकेने केलेला नालेसफाईचा दावा किती फोल आहे हे समोर आलंय। काल आलं पाणी आणि आजही आलं, आता आज तर जास्त आहे। हे पाणी कुठून येते नेमकं? हे मागच्या नाल्यातून येते, पूर्ण भरलं नाही मागच्या साईडचं, तिकून ते पाणी थांबलं येते आणि आमचे सगळं पूर्ण घरात भरते आणि इकूनही महानगरपालिका नाले करून द्यायला पाहिजे। घरामध्ये पाणी आहे तर लहान लेकरात आमच्या घरात पुरं साप इचू गोमा सगळे नाल्यातल्या जेवढे काही हे असतील जनावर सगळे घरात येतात। महानगरपालिकेने लवकरात नाला करून द्यायला पाहिजे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा